तर नमस्कार मंडळी, मी संतोष जाधव स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती घेणार आहेत. ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण KYC केली असेल, कुठं सेतू जाऊन केली असेल, कॉमन सर्व्हिस सेंटरला केली असेल किंवा स्वतः मोबाईलवरून केली असेल किंवा कोणत्याही रिलेटिव्हकडून केलेली असेल, पण ती 100% झाली आहे का, ती सक्सेस झाली आहे का नाही झाली, कसं चेक करायचं ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये त्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. अगदी थोडा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला थेट मोबाईलच्या स्क्रीनवरती. तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. वरती सर्च करायचं आहे लाडकी बहीण महाराष्ट्र gov.in eKYC. माझं आधीच खूप वेळा सर्च केलेलं आहे त्यामुळे आहे. त्याच्यानंतर पहिलीच लिंक आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला इंटरफेस आलेला आहे आणि याच्यावरती क्लिक करून सेम प्रोसेस याच्यामध्ये ज्यांनी पण KYC केली त्या लाभार्थ्याचा पुन्हा नंबर टाकायचा आहे. OTP कॅप्चा टाकून घेऊत आणि या ठिकाणी सहमत आहे आणि OTP पाठवा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कसं आलं आहे, या आधार क्रमांकाची eKYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही घर बसल्या चेक करू शकता की तुमची KYC झाली नाही झाली. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर शेअर करा महिलांना ज्यांनी KYC केली आहे किंवा त्यांची KYC पेंडिंग आहे. आणि अजून एक महत्त्वाचं, ज्यांनी KYC केली नाही त्यांना KYC करायची, तर KYC कशी करायची अगदी सोप्या पद्धती याच्यावरती संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.